श्रीराम चैत्र मास शुक्ल पक्ष रामनवमीच्या अत्यंत शुभ मुहूर्ताचं सगळ्यांना अभिवादन नमस्कार. रामनामाने, रामाच्या स्मृतीने, रामाच्या गुणगावाने, गानाने आजच्या सत्र प्रारंभ. भगवद्गीतेचा 9वा अध्याय संपला होता. 10वा अध्याय सुरू होईल. वैभूती योग. मर्यादा पुरुषोत्तम, पुराण पुरुषोत्तम, पूर्ण पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाचं स्मरण करून मनुष्य जन्मात येऊन आदर्श स्थापित, सर्वोच्च आदर्श स्थापित करणारा, धर्म रक्षति रक्षितः हे सिद्ध करून दाखवणारा, धर्मनिष्ठ, धर्ममय, धर्म पुरुष, धर्म स्वरूप श्रीराम. सहज सुंदर सहज जीवन जगणारा श्रीराम, क्षणार्धात सगळा त्याग करून देणारा श्रीराम, एक कपाळावर आठी, हलकीची आठी न येणारा श्रीराम, गंभीर धीर उदार चित्त स्मित हास्य सतत धारण करणारा श्रीराम, धर्म रक्षणासाठी सतत सतर्क, दक्ष, समर्थ असणारा श्रीराम, शरचापधारी, सर्व समर्थ असून सर्व क्षमाशील, दयावान, शेवटच्या क्षणीही क्षमा करण्यासाठी तयार असलेला श्रीराम, पशु पक्ष्यांसाठी हृदय दफणारा, जटायू वाहणारा, अस्वल नक्कडीत घेऊन छातीशी लावून आर्ध हृदय असलेला श्रीराम, शबरी कुठ्या काटे सहन करत नंगे पाव जाऊन आपल्या भक्ताणीला शोधत जाऊन उष्ट माष्ट प्रेमाने आनंदाने ग्रहण करणारा, गोड आहे आई, मला कौशल्याची आठवण येते आहे मातेची, राजभोग सारखा मला हे तुझे बोरं वाटतात आहे, असे मधुर वचन बोरांच्या परतीत परतफेड करणारा श्रीराम, विनम्रतेने जे ब्राह्मण दिसतील को ब्राह्मण प्रतिपालक, त्यांच्या समोर नतमस्तक होणारा श्रीराम, लक्ष्मणाला मूर्छित अवस्थेत बघून घळघळ अश्रू गाळणारा, मानवी लीला करणारा, तुला सोडून मी अयोध्येत परत नाही जाऊ शकत, मी पण इथेच देह सोडणार, असा अट्टहास करणारा श्रीराम, इतका धीर गंभीर असून चल बिचल, एकदम अँक्शस, एकदम विचलित होणारा, एकदम धीर सुटलेला, बांध फुटलेला श्रीराम. का? कारण माझं भरत तिथे वाट पाहतोय, विभीषणा मी आता कसं पोहोचेल, एकच दिवस राहिला, तुझ्या राज्याभिषेक वेळ होऊन गेला, आता मी तिथे जाईस तर समुद्र ओलांडून मानवी लीला करणारा, तो माझा भरत खरोखर वेडा आहे, पागल आहे, तो खरोखर चिता स्वतःची दहन करून गेली, मी नाही पोहोचलो तर तडपून उठणारा श्रीराम, भावासाठी कसं पोहोचेल मी आता अयोध्येपर्यंत, आजची रात्र ओलांडली तर उद्या तर दिसणार नाही मला, भरत नाही तर मी नाही, स्पष्ट सांगणार, भरत आहे तरच मी आहे. मंथरेला दोन्ही हातांनी धरून, हातात हात घेऊन क्षमा करणारा, तुझी चूक नव्हती, तुझ्या जागी तू योग्य केलं,
पश्चाताप नको करू, वाईट नको वाटून घेऊ. मंथरेला जीवनदान देणारा श्रीराम, अयोध्येत जाऊन सगळ्यात पहिले कैकेयीचं दर्शन करणारा श्रीराम, की मला माहिती आहे 14 वर्ष तुझ्या हृदय काळी कसं फाटलं असेल. क्षमा माते तुझ्यापासून दूर राहून तुला पश्चातापाच्या अग्नीत तू जळली असेल. पहिले जाऊन कैकेयीला भेटणारा श्रीराम, असे उत्तुंग आदर्श निर्माण करणारा सर्वोच्च परमात्मा असून एकच ओळख सांगणारा, मी दशरथ नंदन नाही, मग मी देव नाही, मला नाही माहिती, मला माझी एवढीच ओळख, मी दशरथाचा पुत्र श्रीराम सांगणार विनम्र. 16व्या वर्षी जरा अयोध्या आपलं भारत सम्राट कुठे कुठे राज्य आहे बघून परवानगी मागणारा दशरथाला 1 वर्ष मी फिरून येऊ का बाबा, भारत वर्ष कुठे कुठे आपल्या सीमा आहेत बघून. हो, तू युवराज आहेस, तू जाऊ शकतो. नाही, पण मला माझ्या भावांनाही सोबत न्यायचा. एकटा वेकेशन न घेणारा श्रीराम, स्वतः सोबत स्वतःचा आनंद सगळ्यांना वाटणारा श्रीराम. 17व्या वर्षी परत सगळं पाहून धगधगीत वैराग्य धारण करणारा श्रीराम, की पाहून चुकलो, हे इथे यात सार नाही, मला काही नको, मला युवराज पद नको, राज्य नको, खोलीत बंद खोलीत एकांत वासो लघु भोजनार्थम मौनम निराशा चित्तावरोधम करणारा श्रीराम 17व्या वर्षी सोडून देतो. मग वडिलांच्या म्हणण्यावरून सद्गुरु ब्रह्मऋषी वशिष्ठांच्या चरणी बसून योग वशिष्ठ रामायण ऐकणारा, प्रश्नोत्तर करणारा श्रीराम 17व्या-18व्या वर्षी संपूर्ण ज्ञान संपादन करून सिद्ध झालेला श्रीराम 18 वर्षापर्यंत मानवी लीलेत पहिल्यांदा त्रेता युगात एक पत्नी व्रत धारण करणारा श्रीराम, पहिला राजा, न दिलीप राजा न दशरथ राजा, पहिला राजा त्रेता युगातला, ज्याने एक पत्नी व्रत, बस जिचा हात स्वीकारला, जीवनभर तिची रक्षा, तिची साथ, तिच्यावर प्रेम कर. मानवाचं जीवन किती किती प्रकारे इतर सगळ्या प्राणी मात्रांवर निर्भर आहे हे दाखवण्यासाठी बंदरवानरांची मदत, अस्वलांची मदत, खारुताईची मदत घेणारा श्रीराम, कीड़ी के पग नेवर वाजे सो भी साहेब सुनत है. इकडे रामेश्वर मध्ये अखंड अभिषेक शिवनामाचा सुरू असताना बारीक नजरेने त्या खारुताईला टिपून घेणारा, उचलून घेणारा, कुशीत धरणारा, छातीजवळ पाठीवरून हात फिरवणारा श्रीराम, तिच्या शेपटीवर पाय का दिलास म्हणून हनुमंताला शिक्षा देणारा श्रीराम. शिक्षा ही अशी गोड की तू तिच्या शेपटीवर पाय दिला तर मी तुझ्या शेपटीवर पाय देईल. शिक्षेतून हनुमानाला रोमांचित करणारा श्रीराम, की ओ हो प्रभू, तुमचा चरण स्पर्श मिळाला या निमित्ताने, या खारुताईची माझ्यावर किती कृपा झाली. असा एक बाणाने 100 निशाणे साधणारा श्रीराम, मित्रासाठी सत्य वचनी लपून बाण वालीवर चालवणारा श्रीराम, कि प्राण जाहे पर वचन न जाहे, रघुकुल रीत सदा चली आई. प्राण जाए पर वचन न जाए, शब्द आनर करणारा श्रीराम.
अजात शत्रू रावणाच्या स्वतःच एक उरलेलं वस्त्र, फक्त घमासान युद्धात एक वस्त्र असलेलं, तेही आपल्या पाठीवरचं काढून त्याच्यावर टाकून, त्याच्या शवावर टाकून, नाही हा ब्राह्मण पुत्र होता, पुलत्स्य ऋषींचा पुत्र होता, राजा आहे, सन्मान करणारा, आपलं वस्त्र त्यावर टाकून, चेहरा झाकून लक्ष्मणाला आदेश देणारा की याला पूर्ण सन्मानासहित त्याच्या राज्यात परत नेऊन दे. सावधान, कुठे अपमान न हो, माझी आज्ञा आहे. इतका सौहार्द, सौजन्य, इतका आदर्श स्थापित करणारा श्रीराम. त्या काळचा नियम, ज्या राजाने युद्ध जिंकला त्याचं ते राज्य झालं, सोन्याची लंका. स्वतः राज्य स्थापित करू शकला असता, नाही ते लक्ष्मणाला देऊ शकला असता. इतकी सेवा केली. परम तपस्वी लक्ष्मण, प्रत्येक रात्र जागून काढलेला लक्ष्मण, उभा राहून रात्रभर पहारा देणारा लक्ष्मण, स्वतःच्या पत्नी 14 वर्ष त्याग करून आलेला लक्ष्मण, त्याला देऊन दिलं असतं, घे लंका, सोन्याची लंका, सगळ्यात श्रीमंत राज्य तुझं. तोही त्रेतायुगातला आदर्श तोडून नवीन प्रस्थापित करणारा, ज्याचं त्याला परत दिलेला सात्विक राजा विभीषणाला स्थापित करणारा, श्रीराम. वालीला वचन देणारा की हो बरोबर आहे तुझं बाबा, लपून मारला, हे मला भोगावं लागेल. कर्माचा सिद्धांत अकाट्य आहे, मलाही नाही, मी नाही सुटणार. मी जसा तुला लपून बाण मारला आणि तुझा वध झाला, तसंच पुढच्या वेळेस वालीला गुपित सांगणारा कोणाला सांगू नको, तरी त्यांनी अंगदला सांगितलं. अंगदने जांबवंताला सांगितलं, पुढच्या वेळी मी येईल त्या तूही लपून बाण मारशील मला, आणि त्याने माझा शेवट होईल. कृष्ण अवतारात पारध्याचा बाण तळपायात लागून रक्त वाहून श्रीकृष्णाने जीवनलीला संपवली. वालीने आपला मित्र अंगदला सांगितलं, अंगदने जांबवंताने ठरवून गेला, हो मग मला तर वरदान आहे, चिरंजीवी आहे जांबवंत, मग मी तोपर्यंत थांबतो. द्वापर युगात येईल तेव्हा पुन्हा दर्शन होईल कृष्णाचा. थांबला जांबवंत, त्याची पुत्री मुलगी दिली कृष्णाला, जांबवती, तिसरी पत्नी रुक्मिणी, सत्यभामा, जांबवती. हे सगळं आधी निर्देश करून ठेवणारा श्रीराम. नागरिकांना त्रास न हो म्हणून चुपचाप रात्री अयोध्येतून शरयू नदीच्या काठी निघून जाणारा श्रीराम. उगच माझ्या मागे लागतील आणि त्याच्यानी ते हट्ट सोडणार नाही, मुलं बाळा सोडून मागे येतील, त्यांना खायला प्यायला नाही राहणार, इतका विचार करणारा दूर दूर सगळ्यांचा. घोड्यांचा आवाज होईल, रथाचा आवाज होईल, तिथेच टाकून देणारा पायी चालणारा श्रीराम. कोणत्या, किती, कुठल्या, कशा लीला आठवाव्या. विश्वामित्र ब्रह्मऋषी, त्या काळचे सर्वोच्च सिद्ध ऋषी, स्वतः शोधत आले, याचा गुरु बनाला. एक गुरु असताना वशिष्ठ ब्रह्मपुत्र
हजार वर्ष थांबून राहिलेलं आहे. का तर मला माझ्या वडिलांनी ब्रह्मांनी सांगितलं आहे, पूर्ण पुरुषोत्तम ब्रह्मांनी म्हटलं मला ज्यांनी बनवलं तो येणार आहे बाबा त्रेतायुगात. तो या रघुकुळाचा, रघुवंशाचा, सूर्यकुळाचा गुरु आहे. पुढे दिलीप राजा त्याचा तू गुरु बनशील, मग तू निघू शकतो, त्याच्यानंतर सोडू शकतो ही पृथ्वी. दिलीपचा पुत्र दशरथ, दशरथाच्या पोटी श्रीराम. नाही, मी अजून 150-200 वर्ष थांबतो. त्याचा गुरु बनण्याचा वैशिष्ट्य म्हणतात योग. मला माहिती आहे तू कोण आहेस. ते वैशिष्ट्य ज्यांनी विश्वामित्रावर मात केली, ब्रह्मतेजानी विश्वामित्राला धडा शिकवला, विश्वामित्राला शिकवण दिली. ब्राह्मण क्षत्रियात काय अंतर असतं याची. ज्यांचे शक्ती ऋषीचे पाराशर, ऋषीपत विश्वामित्राचे शक्ती, शक्तीचं पाराशर, पाराशरचं वेद व्यास, वेदव्यासांचे शुकमुनी, इतके श्रेष्ठ वैशिष्ट्य मुनी वाट पाहून राहिल्या केव्हा येईल, केव्हा येईल, केव्हा येईल. त्यांच्या चरणांशी बसून शिक्षा ग्रहण करणारा श्रीराम गुह्यराज भिल्लाला आपला मित्र बनवून, का कारण आश्रमात तोही आला तर काही दिवस शिकायला, शेवटपर्यंत साथ निभावणारा श्रीराम. धर्माला सगळ्यात वर धरणारा, सर्व त्याग करणारा, काम पडलं, वेळ आली तर पत्नीचाही त्याग करणारा, स्वच्छ निर्मळ सुंदर धर्म प्रस्थापित करण्यासाठी सर्वस्व त्याग करणारा. सीता कुठेतरी जंगलात जमिनीवर झोपत असेल म्हणून सिंहासन सोडून, राजमहल सोडून रोज तितकेच शेवटपर्यंत स्वतःही खाली जमिनीवर झोपणारा राजा असून राजा राम. तो राम आपल्या रोम रोमात आहे, आत्ता आहे, जिथे आहे तिथे आहे, स्वतः मध्ये आहे, स्वतः सोबत आहे. इतका मोठा राम, इतका सुंदर, मोठे टपोरे डोळे असलेला, श्याम सुंदर लांब केस असलेला श्रीराम, समर्थ राम, समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा भूमंडळी, असा सर्व भूमंडळी कोण आहे. असा समर्थ आपला रक्षक आहे. कशी चिंता, कोणत्या कचरापट्टीमध्ये आपण अडकलेलो आहे. आपलं तुपलं, हे सामान ते सामान, यांनी म्हटलं असं म्हटलं, ते नाही दिलं, हे नाही केलं, हे नाही आलं, ते नाही. श्रीराम तिथे लक्ष द्या. रामे चित्तलय सदा भवतु मे, भो राम माम उद्धार. आता तरी रामा माझा उद्धार कर, हे ओखिरड्यातून माझं मन उठव बाबा, आणि माझ्या चित्तात फक्त एक तू राहो. रामे चित्तलय लीन हो. इतकी सगळी माहिती तर गोळा केली आहे, खूप गोष्टी माहिती आहे, कथा माहिती आहे, पण तू चित्तात नाही बसता राजा राम. प्लीज आता ते सगळं माझ्या हे मनरूपी रावणाचं दान करणं, माझी बुद्धिरूपी सीतेचं हरण ज्यांनी केलंय, प्लीज हे तू पुन्हा रिक्लेम करणं बाबा. माझ्या मनाचा दहन करून माझ्या बुद्धीला पुन्हा तू परत मिळव ना. सीता नाही, आपण तुला यावं लागेल. या अशोक वनात असून मी शोकवंत झाली आहे. शोक होत आहे, हे दुःख ते दुःख, हा त्रास तो त्रास. त्या रामाला प्रार्थना करावी ना, त्या रामाचं नाव घ्यावं ना. इकडचे तिकडचे शब्द घेण्यापेक्षा थोडं मौन धारण करावं त्याच्यासारखा.
थोडं चित्त अवरोध करावं त्याच्यासारखं. जेवढं जितकं आवश्यक तेवढं ते तितकंच तसंच औषधवत ग्रहण करावं. बघणं आवश्यक असेल तेवढंच तितकंच तेव्हाच फक्त बघावं. बोलणं आवश्यक असेल तरच तेव्हाच तितकंच बोलावं. ऐकणं जरुरी असेल तरच तेव्हाच तितकंच ऐकावं. खाणं आवश्यक असेल तरच तेव्हाच तितकंच खावं. सीतेसारखी सम्राज्ञी जे काही जंगलात मिळेल तेवढं करून शिजवून तेवढं खाऊन आनंद म्हणणारे तरुण अजानुबाहू असणारे राम लक्ष्मण तेवढं खाऊन समाधान होते. तर आता आमचंही खाणं थोडं थांबव, कमी हो. लोणचं नसलं तर, मिरची नसली तर, लसूण नसलं तर, मीठ कमी झालं तर काही हरकत नाही ना. रामाचा आदर्श समोर ठेवा. कोणते त्याला 14 वर्ष वनवासात कोण मीठ आणून देत होतं? कोणते लोणचं टाकलं होतं सीतेने? कोणत्या मिरच्या भिजवल्या होत्या आणि कांदे चिरले होते? भक्त आहे, राम 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 फक्त, मग आदर्श असावा त्याचा. आता रामात चित्त लागो. राम रक्षा तरच तीच आहे. स्तोत्र किती 25,000 वेळा म्हणून झालं रामरक्षा स्तोत्र. राम रक्षा जर आहे, मग असुरक्षित का अनुभव होत आहे? चित्त विचलित का होत आहे? भीती का वाटते? घाबरून का जातो जीव? कारण म्हणून टाकलं, शब्द बोलले, चित्तात नाही आत गेला. राम आहे तिथे पण लक्ष नाही आहे. लक्ष बाहेर आहे सतत. थोडं ध्यान करून मनात लक्ष तर थंड आहे, शांत आहे. शीतल बनी आग चंदन के जैसी, राघव कृपा हो जो तेरी, उजियारी हो जाए अंधेरी रातें पूनम जैसी. श्री राम जय जय राम. अब प्रभु कृपा करहु एहि भांति, सब तजु भजन करहु दिन राति. आयो जी मैंने राम रतन धन पायो, आयो जी मैंने राम रतन धन पायो. तुलसीदास सांगितलं, रामदास सांगितलं, नानक सांगितलं, मीराबाई म्हणते, वस्तु अमौलिक दी मेरे सतगुरु, वस्तु अमौलिक दी मेरे सतगुरु. कोणती अमूल्य वस्तू दिली तुला बाबा? बाई मीराबाई एवढी गाऊन राहिली आहे. कृपा कर अपनायो, आयो जी मैंने राम रतन धन पायो. राम नामाचं माझ्या गुरुंनी मला अमूल्य वस्तू दिली, राम नामाची. कबीरजी म्हणतात, केशवानंद गुरुंनी राम नाम दिलं कबीराला. श्री राम श्री राम श्री रामचंद्र कृपालु, भज मन कमल लोचन दायक. जय श्री राम. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. अयोध्यात गेलं तर दिसतं तिथे इतकं सुंदर आहे. आणि किती 20 वर्षांपूर्वी अयोध्येची यात्रा केली होती, पहिली जीवनातली खरी तीर्थयात्रा. असा मळलेला जीव जिथे जाऊन
घळघळ इतका घळघळ घळघळ अश्रू, बांध फुटला. रडू थांबेना, आवरेना. मग कळालाही मार्ग नाही, कशाबद्दल रडू येत आहे काही. नुसतं त्या मातीत फिरून पाहून बघून दाखवणार, इथून इथून हे इथे महाल होता, इथून राम चालायला लागले, याच्या मागे इथे दशरथ. राम राम, नको जाऊ रामा, नको जाऊ करत खाली पडून प्राण सोडला. हा तो मार्ग आहे, इथून चरण गेले रामाचे. हे कनक भवन आहे कैकेयीचे, जिथे ते रुसून बसली होती. इथे पहिले आल्यावर सीमा उल्लंघन करून, विजयादशमीचे सीमा उल्लंघन होता. याच्या आत चरण ठेवल्यावर कौशल्याची स्वयंपाकघर, तिने पुन्हा एकदा राजभोग बनवून खाऊ घातलं. म्हातारी एकदम झालेली कौशल्या. आणि त्याच सीमेची अलीकडे थोडीशी सीतेची, कारण अजून पूर्ण वेळ नव्हता झाला, तर वचन न तुटव. मग भूक लागली म्हणून सीतेने स्वयंपाकघर बांधलेलं. इथे सीतेने स्वयंपाक करून खाऊ घातला आणि पाय ओलांडून गेला. इथे कौशल्याने स्वयंपाकघर करून खाऊ घातला. तो दिवस पूर्ण झाल्यावर त्याच्या बाजूला बाहेर, वेशीच्या बाहेर नंदीग्राम, खड्डा खोदून 6 फूट खड्डा खोदून झोपणारा भरत, की राम जर धरतीवर झोपतो तर मी त्याच्यावर कसा झोपू शकू, त्याच्या इक्वल, त्याच्या लेवलवर मी कसं झोपू, तो तर माझा देव आहे. मग खड्ड्यात झोपणारा भरत रोज 14 वर्ष खड्ड्यात जाऊन झोपणारा, की त्याच्या खाली असावं माझं स्थान. ते नंदीग्राम, की उद्याचा सकाळी दिसला नाही तर चिता तयार ठेवलेला भरत, लाकडं सगळे रेडी. एक क्षण नाही राहणार. तो नसला माझ्या डोळ्यासमोर, पहाट झाली तर बस देह सोड. ते असे निरनिराळे सुग्रीवटीला, की पहिल्यांदा रावणात दहनानंतर सगळेजण परत आले, ते हे पहाडावर त्यांची व्यवस्था केली, इथे डोंगरावर सगळ्या वानरांना बिनधोक झाडं, आंब्याची झाडं, खा, मस्ती मजा करा, वेकेशन. तर सुग्रीवटीला डोंगर असे निरनिराळे समोर. घळ 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 आत्मा शुद्ध झाला, अश्रू गाळून. जन्मोजन्मांचा मळ गेला त्या रामाच्या मातीत. शरयू नदी बेफाट सुटलेली, मोठं पात्र, धरणधर पाणी वाहत असलेली शरयू नदी. वाल्मिकींचा आश्रम, विश्राम स्थळ, वशिष्ठांचा आश्रम. तिथे मंत्र उपचार करून तिथून झरा दिलेला, वाळून गेलेल्या शरयू नदीला पुनर्जीवन देणारा रिविहीर. गुरुकुल, जिथे राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न सगळे स्थान पाहून रोमांच रोमांच रोमांच, थरथर जीव. ओ माय गॉड, ओ हो. अशी भारतभूमी, अशी माती, अशी पुण्यभूमी, असा आपला देव, असा धर्म, असा तो श्रीराम. त्यात रथ असणारा असावा असा जीव, पण कुठे जीवन निघून गेला. अजून आहे वेळ. बहुत गई थोडी रही, कर थोडे की आस. बहुत पसारा जिनके या वो गए निराश. बहुत गई, खूप निघून गेले. आता 2/3 झाले, की 3/4 झाले. थोडी रही, 1/3 राहिला, की 1/4 राहिला, की 1/5 राहिला, की 1/10 राहिला, की 1 दिवस राहिला, काय माहिती. बहुत गई थोडी रही, कर थोडे की आस. खूप निघून गेलाय, थोडंसं राहिलाय, तर थोड्याचीच आशा ठेवाय. खूप निघून गेला तर खूप सोडून द्यावा. सगळं निघून गेला तर सगळं सोडतं. एवढंच थोडंसं काही दिवस राहिला तर थोड्याशीच आशा, नाही तर पेलणार नाही, झेपणार नाही. जी सगळ्यांची गत होते ती आपली गत होईल. कर थोडे की आस, बस आता, अन्यथा गए निराश. हे राहून गेलं, ते राहून गेलं, असं राहून गेलं, तसं राहून गेलं, सगळं होऊन गेलं. बहुत गई थोडी रही, बस आता फक्त थोड्याची काय आस, एकाचीच आस.
रामाची आशा. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे. बस. जय श्री राम. तर या रामनवमीच्या निमित्ताने सुंदर 9वा अध्याय जो आपला संपला होता त्याचा थोडासा सारांश करून एखाद दुसरा 10व्या अध्यायाचा श्लोक करू. विभूती योगाचा 9व्या अध्यायात जे आपण ऐकलं होतं राजविद्या राजगुह्य योग जो संपला मागच्या वेळेस. सगळ्यात मोठी विद्या श्रीकृष्णाच्या शब्दांमध्ये वेदव्यासांनी ज्याला संज्ञा दिली की हे सगळ्यात मोठं ज्ञान संपादन करायला. स्तोत्र यो न यो आरत्या विसरलं तरी काही हरकत नाही. मंत्र काही आवश्यकता नाही. ज्या रंगाचं फुल असेल त्या रंगाचं फुल ठीक आहे. नैवेद्य असेल नसेल जे काय मुख्य विद्या सा विद्या या विमुक्तये. मुख्य तो मंत्र यावा, मुख्य ती आरती म्हणावी, मुख्य ते पाणी फिरून नैवेद्य दाखवावा. मग ते कोणता जिने आपली मुक्ती करेल. जे अजून आपल्याला बांधून नाही ठरणार आहे की याच रंगाचं तर मग बांधल्या गेलं ना. याचाच नैवेद्य त्याचं नैवेद्य तर बांधल्या गेलं ना. यावेळी हे नैवेद्य यावेळी ती आरती त्यावेळी तो मंत्र तर मग नियमनी बांधल्या गेले ना. नाही नाही नाही. शास्त्रोक्त आहे. माझं म्हणणं नाही. सा विद्या ते मन बांधण्यासाठी आहे. आत्म्याच्या मुक्तीसाठी नाही. मन इकडे तिकडे भटकते, टिकत नाही, फालतू गोष्टींमध्ये वाया जातो वेळ. पण मनाला एका ठिकाणी खुंटीला बांधून ठेवते. गधा रात्रीच्या वेळी चालला न जावं कुठे, हरव नाही काढावं म्हणून त्याला खुंटीला बांधण्यासाठी थोडासा दोर आहे, खुंटी आहे, ठोकून दिली की अरे यावेळी हा मंत्र, त्यावेळी ती संध्या, त्यावेळी असं इथे थांब. तर 4-5 फूट जास्तीत जास्त इकडे तिकडे जाऊ शकतो. पुन्हा वेळ झाली की तेच तिथे. चांगलं आहे. खूप सुंदर युक्ती आहे. बुद्धिमान ऋषी मुनी होऊन गेले. पण तो गधा बांधलेलाच आहे आणि गधाच आहे. मुक्त व्हाल आत्म्याच्या मुक्तीसाठी सा विद्या या विमुक्त हे सांगितलं. ऑलरेडी आहे मुक्त, त्याचा अनुभव करायचा आहे. जसं चष्मा घातला तर जे ऑलरेडी आहे ते दिसते. ही चष्मा काढला तर थोडं थोडं किंचित ब्लरी दिसते किंवा शब्द इकडता तिकडे दिसतं. तर तसं मला दिसते आहे म्हणून ते तसं नाही झालं. सत्य नाही बदललंय. माधवीचं नाव याच्यावर लिहिलेलं दिसते. आता मांडवी जर दिसलं तर तिचं नाव ते नाही झालं. ती बदलली नाही. ते जे आहे तेच आहे. माझी चूक होते आहे बघण्यामध्ये, दृष्टीमध्ये आहे. ती साधना केली, उचलला, स्वच्छ केला, चष्मा घातला तर जे सत्य आहे ते प्रगट झाला. सत्य आलं नाही कुठून. सत्याला शोधावा नाही लागला. सत्य बदललं नाही, स्वरूप नाही बदल. सत्य तसंच तिथेच तसंच होतं. माझी गल्लत होत होती. माझी दृष्टी बरोबर नव्हती. सत्य नेहमी तेच होतं, तसंच होतं, तितकंच होतं, आहेच. तर सगळी साधना, सगळ्या आरत्या, सगळे नैवेद्य, सगळे सणवार, सगळं सोहळं एवढ्यासाठी आहे की त्याच्याद्वारे हळूहळू मन शुद्ध हो, चष्मा पुसल्या जावं आणि मग जे जसं आहे पहिल्यापासूनच लक्षात अरे असं होतं, हे होतं. एरर करेक्शन ज्याला म्हणतात, चूक दुरुस्त करणं, सुधारण्यासाठी साधन आहे. सत्य तर सध्या आहे, स्वयंसिद्ध आहे. देव कुठून येणार जाणार नाही. तो येणारा जाणार देव तर मग इथे इथे वाऱ्यावर नाही आहे ही सृष्टी. इथे आत्ता आहे, दिसत नाही. चष्मा नाही घातलाय म्हणून ऐकू नाही येत आहे त्याचा आवाज. कानातलं यंत्र हरवलंय म्हणून इथे छातीत आवाज ऐकू येत आहे त्याचा. आत जावं लागेल. छाती आत आहे, हृदय आत आहे. ध्यानाद्वारे आत जाऊन ऐकू येईल, अवश्य ऐकू येईल, बोलेल, सांगेल. त्यासाठी मन शांत करावं लागेल. मन शांत करण्यासाठी इंद्रियांवर संयम ठेवावा लागेल. थोडं सतत बाहेर थोड्या वेळाने मच्छर सारखं इथून उठलं तिथे गेलं, तिथून उठलं तिथे गेले, माशी सारखं, मच्छर सारखं. आता काय यांचं कसं, त्यांचं मग काय म्हणा, कुठे त्याचं काय झालं, ते पण उद्या काय खायचं, किती उरलाय, असं करायचं. हा बरं, कोणता शो, बातमीत काय सुरू आहे, कोण आलं, हा यांना फोन करू, व्हॉट्सॲप.
हे मच्छर माशांसारखं नाल्या, या नालीवर त्या नालीवर त्या नालीवर त्या संडासात तसं चालू आहे. तो बाहेरच आहे सगळं. तर मग आज त्याला वेळ नाही, देव तिथे आहे. तो राम ज्याचे आता गुणगान गाणे वाट पाहतोय. उघडदार देवा आता उघडदार देवा. मूर्खांचं म्हणणं आहे. देव का पागल माणूस आहे? दार लावून बसला, रागावलाय, चिडलाय, कुलूप लावून बसलाय. तो उलटा तो म्हणून राहिला, बाबा ये ना, केव्हापासून दार, युगे 28 उभा, कमरेवर हात ठेवून वाट पाहून राहिला. हे केल्याशिवाय नाही होणार. तर ही सा विद्या या विमुक्तये. नाही तर भजन खूप म्हणत बस, जन्मभर भजन. देहाची शिदोरी भक्तीचा ठेवा, उघडदार देवा आता उघडदार देवा. आळवून आळून राग म्हणून म्हणून तबला पेटी वाजून बस, पुन्हा तेच. दार उघडा आहे, कधीच बंद नव्हतं, पण ते दारच नाही आहे. मेरे घर का दरवाजा कोई नहीं है दीवार गुम और छत भी नहीं है. हा, देवाचं घर कसं आहे? दार नाही आहे, भिंती नाही आहे, छत नाही आहे. तर दार वगैरे काही उघडण्याचा प्रश्न नाही. छत, दारच नाही बनवलं आणि छतच नाही आणि भिंतीच नाही, तर काय उघडून कुठे जाऊ? जिथे आहे तिथे देव आहे, आत आहे, ऑलरेडी आहे, प्रत्येक क्षणी आहे. तर ती विद्या ज्यांनी परमनंट सुट्टी होईल असा, त्याला राजविद्या म्हटलं श्रीकृष्णाने. राजविद्या राजगुह्य, गह्यात गह्यतमम. सगळ्यात रहस्यातलं रहस्य सांगतो. असं जे यत करोषि यद अश्नासी यद जुहोसी ददासी यत यत तपस्यसी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. हा एक श्लोक आपला 2 सत्रांपूर्वी ऐकला, की वेगळं विशेष जाऊन काहीतरी करण्याची आवश्यकता नाही, करू नको. जे काय करते, यद करोषि यद अश्नासी, वेगळं एक सोहळ्यात बनवून नैवेद्य दाखवला, मग तो थोडा थोडा टाकला, ठीक आहे, चांगला आहे, मन त्याच्यात बनलं जातं. पण यद अश्न, जे काही खाशील, जेव्हा काही, जसं काही, सकाळच्या वेळची पूजा झाली, मग संध्याकाळच्या वेळी पूजा झाली, तसं नाही. त्रिकाल संध्याही नाही. ब्राह्मण नाही अडकून बसायचा आहे, मुक्त व्हायचा आहे. त्रिकाल संध्या ब्राह्मणांसाठी, मला ब्राह्मण नाही राहायचं आहे. मुक्त जीवन, ब्राह्मण ते शरीर जन्मानी आहे, जे काय. तर यत जुहोस, जेव्हा तुझ्या मनात वाटेल, जेव्हा विचार येईल, तेव्हा तू माझं यजन करू शकते. यत हे कृष्णाचे वचन आहे, प्रसिद्ध वचन आहे, राजगुह्य राजविद्या म्हटलेलं आहे, माझे नाही आहे. यत करोशी यद अश्नासी यद जुहोसी. त्याचे 101 रुपयाची रसीद फाडून, तिथे चाललंय ना तुम्ही, जरा माझ्या नावाची रसीद फाडून या, नारळ फोडून या, अभिषेक करून या, थोडं हे देऊन या, गोत्र सांगून रसीदा फाडून नक्की आणा. त्यावेळी या मुहूर्तात पैसे दान करूया, हा यज्ञात याला इथे देऊया. तसं नाही, कृष्णाच्या राज्यात ते नाही आहे. ददासियत, जे काही देतो आहेस, देते आहेस, जेव्हा काही. यत करोशी यद अश्नासी यद जुहोसी ददासी यत. म्हणून आता पहाटेच्या वेळी उठून प्राणायाम करायचे आहे, की आता यावेळी हे वाचायचं आहे, ही आता तीर्थयात्रेत गेलं तिथे उपवास करायचा आहे. यत तपस्यसी, जे काही, जिथे कुठे काबाड कष्ट होतात, हार्डवर्क होते, तत्कुरुष्व मदर्पणम. त्यावेळी विचार जर माझा केला की हे हरी अर्पण, कृष्णा हे तुझ्यासाठी खाते रे बाबा, ही जी गोळी घेते औषधाची, हे तुझ्या नावाने घेते आहे. तहान लागली, हे पाणी पितो आहे, हे चहा गरम घे, मस्त कडक घे, अजून थोडा अजून गरम करून आण, थोडी साखर कमी झाली, साखर टाक. का? तुझ्यासाठी कृष्णा बाबा, मला माहिती आहे तुला गोड आवडते, तुला थंड चहा नाही आवडत, तुला गरम चहा आवडतो, घे कृष्णा, तुझ्यासाठी पितोय. थोडा विचार देतो, म्हणतो तिसरं महापूजा, महायज्ञ, महादान, त्याचा जर विचार केला तर त्यावेळी
ज्याला जे देताय, माळ्याला, भांग्याला, नाही तर मोठ्या संतांना, नाही तर काय चोरांनी चोरून नेलं त्याला, घेऊन जा. चोराचा असतो तुला, चोर नाव तुझं चोरच होता, माखन चोर. सगळ्यांनी तुला चोर म्हणून तुला, श्रीमंत मणी चोरलाही तुला गाराणा लावला होता. रुक्मिणीला चोरून नेलं असंही म्हणत होते. चोर चोर चोर, तर घे माझ्या घरची चोरी करून, काही नाही तर बादलीच घेऊन गेला, सायकलच घेऊन गेला. लोकच्या पहिल्यापासूनच होता. यशोदा म्हणायचीच, गोपिका म्हणायच्याच, आणि त्या गोपिकांना सगळ्यात जास्त, सगळ्यात मोठा भक्त म्हणून नारद मुनी म्हणतात, मी नाही, यथा गोपिकाना व्रज गोपिकाना, ते तर तुला चोर 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 म्हणायचे, घे. ते जी वस्तूमध्ये महत्व नाही आहे, नैवेद्याचं महत्व नाही आहे, नियमाचं महत्व नाही आहे, मुख्य त्याचं मन, यत करोषी यद अश्नासी यद जुहोसी ददासी यद तपसी. खूप कष्ट करायला म्हणाले. फालतू करून मुसीबत आली, प्रॉब्लेम आला, झंझट, आता हे झाडा, फेका, उचला, इकडे करा, तिकडे करा, हार्डवर्क, काम न धाम नाही. तुझ्या निमित्ताने करते, तुझी सृष्टी आहे, तुझे जीवात्मे आहे सगळे. ठीक आहे, थकून गेली, दुखते आहे, मरून जाय ना, पण तुझ्यासाठी करते. यत तपस्यासी कौंतेय तत्करुष्व मदर्पण. असं जर केलं तर शुभ अशुभ फलैरेव मोक्षसे बंधन. संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो माम उपैष्यसी. कृष्ण म्हणताय, असं जर तू करू शकलीस तर आत्ता चुटक्या वाजवते तशी शुभ अशुभ झंझटीतून, बंधनातून मुक्त, फलैरेवम, काही फळ वगैरे नाही, कर्मबंधन नाही, सगळं फेक, साफ सुफ जीवन तुझं होऊन जाईल. शुभ अशुभ फलैरेवम मोक्षसे कर्मबंधन. कर्मबंधन आहे, विधात्याने लिहिलंय, मागच्या जन्मीचा आहे, इथे लिहिलंय, ना इथे लिहिलंय, नाही तर असं काय करणार आहे, जे आहे तेच भोगावंच लागणार आहे, सुटका नाही आहे. अरे चल हट, चुटकी वाजवून तो म्हणतो मोक्षचे कर्मबंधन. कात्रीने कापून, गाठी सोडायलाही वेळ नाही राहणार, कात्रीने कापून कर्मबंधन कृष्ण म्हणतोय. आणि मग सगळं सुटून जाईल, ज्याला संन्यास म्हणतात. ह्या संन्यास योग युक्त आत्मा, अशी तू होशील, अशा तू होशील. विमुक्त, मुक्त होऊन माम उपैष्यसी, माझ्या कुशीत येशील. सोडून दिलं, एकदम धावून धडाकन माझ्या छातीवर येऊन बसशील. कृष्ण म्हणतोय, एवढी साधना केली तर, एवढी पूजा केली तर. ह्या ऐकलं 9व्या अध्यायात, कदाचित लक्ष नसेल, कदाचित विसरलो असेल, मिस झालं असेल, म्हणून पुन्हा समोर ठेव. काय देऊ तुला? आम्ही सर्वसाधारण लोक आहे, इतकं नाही एवढं देऊ शकत. पत्रम पुष्पम फलम तोयम. पुष्पा नाव आलं गीतेत, पत्र अनेकदा आला. पुष्पिताम वाचाम प्रवदंती विपश्चिता, दुसऱ्या अध्यायात येते, इथे येतं. काही काय देऊ? पत्र, पानं असतील ना घरी, विड्याचे नाही, जे असेल माझं नाव, पण माझ्या विचाराने, माझं नाव घेऊन, फुल असेल, एखादं तगरीचं फुल लागलं असेल, मोगऱ्याचं असेल, कन्हेरीचं असेल, तुळशीचं पान असेल. आता सगळं सुकून गेलं, इकडे थंडी असते, बर्फ पडलाय, काही पानही नाही, फुलही नाही. फलम, फळ आहे का एखादा घरी? फळ ओले नाही, ड्राय फ्रुट्स आहे, चालेल का? तेही संपून गेलं. तोयम, पाणी, पाणी आहे. कृष्ण म्हणतोय, हे 9व्या अध्यायातले श्लोक सांगतोय. एखादं थेंब थोडं कुठेतरी उरलं असेल. द्रौपदीला म्हटलं, तू ते भांडे घासून ठेवलंय, नीट पहा, एखादं शीत उरलं असेल, खोचीत असं कधी कधी अडकते. ते म्हणे, हो, अरे अर्ध दिसून आला, दे 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 ते पटकन काढून ते तळहातावर ठेव, तुळशीचं पान ठेवून ते खाल्लं तर झालं. दुर्वास ऋषी आणि त्यांचे 4000 शिष्य एका वेळी नदीतून बाहेर निघून ढेकर दिला. अरे एकदम पड निघून गेले, पुढे आलंच नाही, तोंडावालंय. तोयम, पाणीच असेल. पत्रम पुष्पम फलम तोयम, तर मग असं
खूप मोठा आता ब्रह्मांड निर्माण करण्याची आवश्यकता नाही. त्या सगळ्यामध्ये जीव थकून देव तो विसरला. देवाचं नाव नाही, देवाचा विचार नाही. नावही असेल तरी विचार नाही, तर मग ते तर चोथा आहे. थुकलेला माल आहे तो सगळा. म्हणायला खूप नैवेद्य आहे, नैवेद्याला खूप, पण तसं काही नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. एक सेकंद, मादी बेल वाजते, मला वाटते ते लोक आले असेल. बघते का जाऊन खाली? ते कालचे मुलं आले असेल. हा, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. भक्तिपूर्वक विचार करून, तद अहम भक्ती उभरतम अश्नामी प्रयता, ते मी घेतो भक्तिपूर्वक. असे निरनिराळे श्लोक करत शेवटी काय होतं, माम हि पार्थ व्यपाश्रित्य, की स्त्रियो वैश्य किम पुनर्ब्राह्मण पुण्य भक्ता, ते 32-33 श्लोक. ब्राह्मण असो, स्त्री असो, पुरुष असो, राजा असो, ऋषी असो, शूद्र असो, वैश्य असो, हे सगळे शब्द कृष्णाचे सगळ्यांसाठी. किंवा मग पापी असो, पाप योनय, चांडाळ, नॉन व्हेजिटेरियनला सुद्धा म्हटलंय कृष्णाने. शब्द आहे गीतेत. चांडाळ ते जे मांस खातात, शूद्राच्या खालचे म्हटलंय. शूद्र सुद्धा नॉन व्हेजिटेरियन होते आपल्या धर्मात. तर त्या सगळ्यांसाठी शक्य आहे तो म्हणतो, हा मार्ग जर स्वीकारला तर माझी प्राप्ती. नाहीतर अनित्यम असुखम लोकम इमम प्राप्य भजस्व माम. नाहीतर जे काही जसं जमा केला, जे अनुभव, ते सगळे अनित्य आहे आणि सुख नाही आहे, शेवटी टिकत नाही. म्हणून या संसारात येऊन एकच काम मुख्य करायचं आहे. केस नाही जिंकायची आहे, घर नाही बांधायचं आहे, गाडी नाही बदलायची आहे, काही मुख्य काम मुख्य करायचं आहे, भजस्व माम, माझं भजन कर. भजन म्हणजे आवळून आवळून ढोलक वाजून त्याला भजन कुठे नाही म्हटलं. संस्कृतमध्ये नाही, हिंदू धर्मात नाही, सनातन धर्मात नाही, शास्त्रामध्ये नाही. आता ते म्हणतात भजन, असं भजन म्हणून, भजन म्हणून. लक्ष भजनाकडे नाही, भावांकडे नाही आहे. त्यातले भावो रसनम लक्षणम भजनम म्हटलं. भजन ते ज्यांनी ईश्वरामध्ये रस निर्माण होईल, देवात मन लागेल, लक्ष लागेल, लक्ष आत येईल, लक्षात देव. तर भजस्व माम इमम प्राप्य भजस्व माम. आणि मग शेवटचा अत्यंत प्रसिद्ध श्लोक जो मी म्हणतो, की जसं मोठ्या लच्छेदार नवलखार मधलं मोठं टपोर पेंडंट जसं काही, मन मना भव मद भक्तो मद्याजी माम नमस्करू मामे वैश्यसि युक्त्वैवम आत्मानं मत्परायण. माझ्यात मन लाव, मन मना भाव, मद भक्तो, माझा भक्त हो, मद याजी, पूजा माझी कर, यजन माझं कर, माम नमस्करू, नमस्कारही मला कर. म्हणजेच ज्याला कोणाला नमस्कार करते आहे, करतो आहे, त्यात माझी भावना कर. ज्या कोणाचा विचार मनात आला, त्याला माझी संज्ञा दे की याच्याबद्दल विचार करते, तर मग आपोआप कडू विचार चालले जातील, आपोआप तोंडातून गोड शब्द येतील. त्या भावनेने केलं जात. ज्या कोणाची भक्ती करते, शंकराची असो, हनुमानाची असो, देवीची असो, सूर्याची उपासना असो, गायत्री माता असो, माझा भाव करता की शेवटी ते माझ्यापासूनच आलेले आहे. मन मना भाव मद भक्तो मद याजी माम नमस्करू. असं जर करशील तर मामे वैश्यसी युक्त एवं, मला तू चिपकून राहशील मग मनाने. आत्मानं मत्परायण, माझ्या परायण राहशील, माझ्या भरोशावर राहशील. मी गॅरंटी घेतो मग तुझी. तिथे तो अध्याय संपला. त्याचा प्रश्न येऊ शकतो की एवढं कृष्णाचं काय महत्व आहे, असा काय एवढा स्पष्ट म्हणून आला की माझं पूजा कर, माझं नाव घे, माझं. गर्विष्ठ झाला का देव, की अभिमान आला याला, जरा थोडस हाही जरा तावात येऊन गेला, की काय माहिती असं कसं बोलून राहिला.
हा 10वा अध्याय सुरू होतो इथून. विभूती योग, त्याची निरनिराळी विभूती म्हणजे त्याचं विशेष प्रागट्य. 10व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात आपण ऐकू, शेवटचे 2 श्लोक. यद यद विभूतिमत् श्रीमद ऊर्जितमेव वा. तो कारण जे जे काही विशेष दिसते आहे, प्रगट दिसते आहे, खूप कोणीतरी समर्थ पुरुष, खूप कोणीतरी उत्कृष्ट खेळाडू किंवा खूप सुंदर स्त्री किंवा खूप चांगलं नाटकात काम करू शकणारे किंवा खूपच जोरदार भाषण देऊन एकदम सगळ्यांना प्रेरित करणारे किंवा खूपच पराक्रमी सैनिक वीर, हे खूप चौकार षटकार मारून जिंकून देणारे, त्यांच्यामध्ये कुठल्याही निरनिराळ्या प्रकारे सगळे स्तोत्र पाठ असलेला ब्राह्मण असो, स्वच्छ लख घासून पुसून ठेवणारी विनम्र मोलकरीण असो, जिथे जिथे तुला विशेष तेज दिसतंय, यद यद म्हणजे जिथे जिथे, विभूती म्हणजे विशेषतः चांगलं काहीतरी दिसतं, वा मस्त फर्स्ट क्लास, किती छान, असं जिथे कुठे वाटतंय. श्रीमद सौंदर्य दिसतंय, चांगुलपणा दिसतोय, मांगल्य कल्याणकारी दिसतंय, ऊर्जित एनर्जेटिक दिसतंय, खूपच चलता पुढच्या, खूपच ताकदवान, खूपच बलशाली, म्हणजे नुसती शारीरिक ताकद नाही, सतत कार्यरत जे राहतात, सतत सतत काही ना काही एकापेक्षा एक जोरदार, छान छान, चांगले चांगले, तिथे तिथे तू समज की माझे थोडा थोडा अंश प्रगट होतो आहे विभूती. अजून काय सांगू, ते 10व्या अध्यायात श्रीकृष्ण म्हणतो शेवटी, 10व्या अध्यायात खूप वर्णन केलंय, कुठे 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 मी आहे, कसा कसा, कारण त्यात प्रश्न विचारतो अर्जुन की तुझं जर ध्यान करायचंय, तुझी जर पूजा करायची आहे, तर तू तर इथे उभा आहे माझ्यासमोर म्हणून ठीक आहे, द्वारकेहून आला म्हणून, पण कसं करायचं, तुला सतत कसं पाहू मी, सतत कुठे दिसशील तू, सतत कुठे तुझ्या डोक्यावर कुंकू लावत जाऊ, औषधा वाहत जाऊ, कशी पूजा करू, म्हणतात तसं नाही, असं कुठेच ठिकाण नाही जिथे मी नाही आहे. त्या अर्जुन विचारतं कसं, मग मला जरा समजून सांग, कुठे कुठे पाहू तुला, इथे कुठे, अजून कुठे आहे, इथे समोर उभा आहे पण बाकी कुठे दिसतोय, घोडे दिसतात आहे, हत्ती दिसत आहे, शंख तलवार धनुष्य, आकाश दिसते, जमीन झाडं दिसतात, जे काय, तू कुठे, तू इथे आहे का, मला सांग, तू समजावून. हे अध्याय 10वा अध्यायाची भूमिका निर्माण करतो मी, मग सुरू करू पुढच्या वेळेस ऍक्च्युअल अध्याय. कुठे कुठे दिसली तू, केशु केशु च भावेषु चिंतयोसी भगवन्मया, असा एक अर्धा श्लोक आहे या 10व्या अध्यायात. अर्जुन म्हणतो केशु केशु, क एषु म्हणजे कुठे इथे, कुठे इथे, असं इथे कुठे, केशु केशु, च म्हणजे आणि, भावेषु तुझ्यात कसे भाव आणि काय काय बघू मी, चिंतयोसी भगवान, आता त्याच्या लक्षात आला हा देव आहे. पहिले गुरु म्हटलं त्यांनी, त्याच्या आधी सखा म्हटलं होतं, मित्र म्हटलं होता, सुरुवात झालं. कार्पण्य दोषो उपरत स्वभाव, जे आपण आरती नंतर म्हणतो प्रार्थना, ते भगवद्गीतेचा श्लोक आहे 2ऱ्या अध्यायातला. पृच्छामि त्वां धर्म समूढ चेतः यत् श्रेयस्यां निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहम. ते स्वतःला शिष्य म्हटलंय, म्हणजे तू गुरु. शाधिमाम त्वाम प्रपन्नम, की धर्म समूढचे मला कळत नाही. दुसऱ्या सुरुवातीला म्हटलं की काय करावं काय नाही, हे काय युद्ध करणंही बरोबर आहे की खूप मोठी चूक करायला तयार आहे आपण, अजूनही लेट नाही, अजूनही वापस जाऊ शकतो. आय एम थिंकिंग, म्हणजे समजून नाही राहिलं काय करावं, संमोहित झालो आहे मी, समूढ चेत, माझी चेतना, माझी समज बिघडून गेली आहे की बरोबर काय आणि चूक काय, धर्म कार्पण्य दोष, मला खूपच कन्फ्युजन आणि भीती वाटते की अरे बापरे, खूप मोठी चूक तर करणं ऑलमोस्ट, आता आपल्या ज्याने महापाप तर वाहणार नाही. पृच्छामि त्वाम, म्हणून मी त्वाम म्हणजे तुला विचारतो. काय विचारतो, यत श्रेयस्याम, माझ्यासाठी श्रेयस जे आहे, योग्य जे आहे ते सांग. असं तर नाही म्हणून राहिलं महापाप महाचूक, काय की श्रेयसच्या जागी प्रेयस करणार. 2च प्रकारचे कार्य होतात आपल्या हातून शास्त्रांमध्ये, एक तर श्रेयस नाही तर प्रेयस.
एक जे योग्य आहे, जे करायला हवं, जसं बोलायला हवं, जेवढा आवाज ठेवायला हवा, ज्या शब्दांचा प्रयोग करायला हवा, जसा चेहरा ठेवायला हवा तसा, जे आणि एक जे आहे जे प्रेयस आहे, की नाही नाही आता खूप राग आलाय, खूप असं वाटतंय तसं वाटतं, म्हणून तडाक तडाक काही म्हणून दिलं, कसंही म्हणून दिलं, भोगावं लागेल, जन्मभर भोगावं लागेल. अंधे का पुत्र अंधा, एवढं म्हटलं द्रौपदीने. बस गाठ बांधली दुर्योधनाने. आता तर दाखवून देतात. म्हणून प्रेयस त्यावेळी जे प्रिय वाटलं, मस्त सुनून दिली, मस्त ऐकून दिली, मस्त उतरवून दिली, मस्त रागवून दिलं, मस्त खडजावून सांगितलं, मस्त पहा पुढे कशी मस्ती जन्मभर होतं. मग श्रेयस नव्हतं, ते प्रेयस होतं. आवडलं म्हणून केलं. काय काय खायला हवं ते श्रेयस, जे योग्य जे ते खायला, फळ, सॅलड, फळ, सात्विक, नाही की कुमाल, मिठाई, मसाला, तिखट, चापट, तेलकट, तुपकट, ते प्रेयस आहे, आवडते, मस्त चविष्ट आहे. मग मरायची वेळ येते, उचलून न्यावं लागते, मदत करायला लागते, जड झालं, चालायची इच्छा नाही होत, एक्सरसाइज करायची इच्छा नाही होत, प्रयास बसून राहावं वाटते, आवडते, चांगलं वाटते. मग श्रेयस काय, योग्य काय करायला हवी, व्यायाम करायला हवा. मग प्रेयस मध्ये पडलं तर पुढे लक्षात येते कसा त्रास होतो. तर जे कुठलं कार्य करू, जे बघण्याची इच्छा नाही, अजून थोडं बघून घेतो, अजून ते प्रेयस आहे, हे ऐकून घे, ते ऐकून घे, मनात बसणार आहे, ते मग पुढे मनात तेच विचार येणार आहे. प्रेयसच्या मागे लागलं तर श्रेयस जे आहे, गीता वाचली, गीता ऐकली, इकडे तिकडे टीव्ही पाहत बसण्यापेक्षा डोळे बंद करून ध्यान केलं, हे श्रेयस नाही, हे प्रेयस. तर अर्जुन म्हणतो की हे युद्ध करून आलो, यांचा जीव घेऊ, हे राज्य मिळवू, हे श्रेयस आहे की प्रेयस आहे मला समजून नाही राहिला. तर तू असं कर, यत श्रेयस्याम अस्याम, जे काही माझ्यासाठी निश्चितम ब्रूहि तन्मे, हे नीट पक्क करून तूच विचार कर, मला माझी बुद्धी भ्रमिष्ट झाली आहे, ब्रूहि, ते मला तू सांग की अरे नाही हे श्रेयस आहे, प्रेयस आहे, कारण मला असं वाटलं सोडून द्यायला हवं, नाही योद्धस आहे ते ते बरोबर आहे असं मला वाटून आलं आता. कारण या क्षणी शिष्यस्तेहम, शिष्य अस्ति अहम, तुझा मी शिष्य आहे. शाधिमाम त्वाम, मी तुला प्रपन्न शरणागत आलो, त्वाम प्रपन्नम, हे आपण दरवेळेला आरतीनंतर हा श्लोक म्हणतो, हा दुसऱ्या अध्यायातला श्लोक आहे. तर त्यावेळी ते जर भाव असते की बाबा माझ्याने रोज चुकावून राहिला, पुन्हा मी न बोलायचं तसं बोलून दिलं, न खायचं ते खाऊन दिलं, नको बघायला तेवढं बघून दिलं, आता मन माझं लागत नाही, तू एवढी कृपा करतो का माझ्यावर, कृष्णा, पांडुरंगा, माधवा, विठ्ठला, नारायणा, श्रीधरा, दामोदरा, ऋषिकेशा, पद्मनाभा, अनिरुद्धा, पुरुषोत्तमा, पुराण पुरुषा, इतके सुंदर सुंदर नाव व्यंकटेश स्तोत्रात, की तू मला आता इथपासून श्रेयसच्या मार्गाला बाबा, तुझ्या मागेला, प्रेयस नको. ते इकडे सांगितलं 9व्या अध्यायात, यत करोशी यदश्नासी जीवसी, जे काय तू माझ्या नात्याने केलं तर प्रेयसचं श्रेयस मध्ये कन्वर्ट होऊन जाईल. तुरटी जशी ती पाण्यात फिरवली तर गढूळ गाळा त्याचा खाली बसून जातो, स्वच्छ पाणी वर राहते, तशी याच्या राम नामाची, कृष्ण नामाची तुरटी जर फिरवली आपल्या चित्तातून, जे खातोय, जे करताय, तर आपोआप गाळ खाली बसेल आणि स्वच्छ होईल. तर तो या विभूती योगात 10व्या अध्यायात सांगेल की याच्यात मी आहे बघ, जलात रस मी आहे त्या पाण्या म्हणून ते वाहू शकते, नाही तर असं कोरडं नुसतं पाण्याची पावडर राहिली असती, घशात अडकून गेली असती, खाली नसती उतरली, तृप्ती नसती झाली, पुष्टी नसती झाली, शांतही नसतं वाटलं. जसं एक उदाहरणाचं, रसोहम अप्सु कौंतेय, प्रभास्मि शशी सूर्य, सूर्यातलं तेज, चंद्रमातले चांदणी, सौंदर्य, सगळं, जीवनम सर्वभूतेषु, सगळ्यांमधला जीव मी निघून गेलो तर घेऊन जातात, फेकून द्यायला, उपयोग नाही राहिला, म्हणून सगळ्यांमधला जीव प्राण मी आहे. तपश्चास्मी तपस्वीषु, तपस्वी जे आहे, ऋषीमुनी जे आहे, त्यांच्या तप करण्याचं सामर्थ्य माझ्यातून आलं. असं निरनिराळ्या ठिकाणी तुझी दृष्टी जर तू बदलली, हा चष्मा जर घातला, तर अचानक त्याच जागी तीच सृष्टी पण बदलली दृष्टी,
सगळं तसंच आहे. झाड तिचं आहे, फळ तिचं आहे, पानं तिचं आहे आणि एकदम अचानक दिसायला लागेल की अरे या झाडात हे फळ, या फळात इतका रस, इतका गोड, इतकं सुंदर, कशी चव आली, कुठून आलं? तर माती आहे नसती खाली. माती नाही खाऊ शकत. माती चाटली सफरचंदाचा, संत्र्याचा वास नाही लागत. सूर्याचा तप गरमी प्रकाश आहे, त्याच्यात काही आनंद नाही वाटत आहे. पण पाऊस, पाणी पडते आहे, ते तर काय सगळीकडेच असतं, म्हणजे मिळून जात आहे. याच्यातून हे संत्र कसं निर्माण झालं, त्याच्याच बाजूला लावलेला सफरचंद कसं तयार झालं, इतके स्वादिष्ट, इतके सुंदर. हे मोगऱ्याचा इतका सुगंध कसा येत आहे, इतकं नाजूक पारिजात कसं झालं, एवढं टपोरं टवटवीत गुलाब कसा. ते जिथे जिथे दृष्टी केली तिथे 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 त्याचा काय चमत्कार आहे, काय आविष्कार आहे. एवढा सतत चमत्कार होऊन आला माझ्या भोवतीने, म्हणून चमत्काराची वाट पाहणार नाही. केस जिंकून देण्याचा चमत्कार नाही, तर गाडी सुधारण्याचा चमत्कार नाही, तर लग्न होऊन जाण्याचा चमत्कार नाही, तर परीक्षा पास होऊन जाण्याचा नाही, तर ऍडमिशन मिळण्याचा चमत्कार. हे असं निरनिराळ्या प्रकारे तो, जी जशी आपल्या भोवती सृष्टी आहे ती तशा सृष्टीत ही दृष्टी देतो. दिव्यम ददामि ते चक्षुः पश्य मे योगमैश्वरम. पुढच्या अध्यायात 11 अध्यायात म्हणतो की तुला दिसत नाही ना, तुला डोळे तर दिले पण दिसून नाही राहिला मी जे म्हणतोय ते, की सगळीकडे मी आहे, सगळ्यामध्ये माझा आहे. कारण तू आपल्या चर्मचक्षूंनी बघताय, बस याच्यातच अडकलाय. चर्म म्हणजे मांस, हड्डी मांस मध्येच अडकलेला आहे जीव. एवढ्यानेच मी तुला दिव्य चक्षु देतो, दिव्य दृष्टी देतो, याच्या पलीकडची. शरीर तू नाहीये, आत्मा आहेस, तर मी आत्मदृष्टी देतो. आणि मग त्याला विश्वरूप दर्शन, सगळीकडे ढगांमध्ये तो, गवताच्या पात्यांमध्ये तो, एकेका पक्ष्यांमध्ये तो, हत्तीमध्ये आजूबाजूच्या सगळीकडे, सगळी तिकडे तिकडे तोच तो. सूर्य तपतपून झाला तो दिसून आला, तोच विश्वरूप दर्शन. 11व्या अध्यायात विराट पुरुषाचं विशाल दर्शन, जे नरसिंह मेहतानी गुजरातात म्हटलं, अखिल ब्रह्मांड महा एक तो श्री हरी. ज्या अनुभवाने मीराबाईंनी म्हटलं, मेरे तो गिरधर गोपाळ, इकडे तिकडे पाहुणे दुसरा ना कोई. सगळीकडे पाहते मी, जिथे कुठे जा के सिर पर मोर मुकुट, सगळीकडे तोच दिसतोय, मेरा तोच प्रभु सोई. गौरांग महाप्रभूंनी म्हटलं ज्याच्यासाठी बंगालात, या रे देख तारे कहे कृष्ण उपदेश, जो जिथे देते जसा दिसते कृष्ण कृष्ण कृष्ण. तर ती दृष्टी देणारा हा 10वा अध्याय, आणि ते अर्जुनाला प्रत्यक्ष दाखवून देणारा 11वा अध्याय. तर म्हटलं आहे आपण ते एक श्लोक करून घ्या. पण भूमिका ही होती की असं न वाटावं कोणाला वाचणाऱ्याच्या मनात, स्वतःबद्दल म्हणून राहिला हा, मन मना भाव मदभक्त मध्याजी माम नमस्करू. असं का बरं? असं याच्यासाठी की ते सत्य आहे म्हणून, बस सरळ सोटपणे. आता ते नाही म्हटलं तर खोटं बोलेल ते. तो खरोखर मोठा आहे, सगळ्यात मोठा आहे परमेश्वर. त्यांनी जर म्हटलं रे नाही मी विनम्र होतो, मी इतका नाही आहे, छोटा आहे, दुसरे अजून पुष्कळ खूप द्या, असं काही एवढं काही नाही आहे, एक ते तुमचा मोठेपणा आहे, तुम्ही चांगलं सगळे गोड होता म्हणून मी तर काय, असं म्हटलं तर खोटा होईल. नाही, त्याच्यापेक्षा मोठा नाही आहे कोणी. ब्रह्मेति परमात्मेति कृष्णस्तु भगवान स्वयं इति शास्त्रात पुराणांमध्ये आहे. तर ब्रह्म 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 जे म्हणतात, परमात्मा जे म्हणतात, थोडे थोडे असतील देव, कृष्ण पूर्ण भगवान स्वयं इति आहे. इंद्रारी व्याकुलम लोकम मृगयंती मृग युगे युगे, की हा तो युगायुगात मधून मधून प्रगट होतो की इंद्र असे सूर चांगल्या लोकांना ताप, वाईट वागवणारे लोकांना शेवटी जेव्हा खूप जास्ती प्रादुर्भाव होतो तेव्हा त्यांना 2 थापडा दिन सुधारण्यासाठी प्रत्येक युगात हा प्रगट होतो. पण अदरवाईज प्रत्यक्ष हा देव आहे सगळ्यात मोठा, भगवान स्वयं आहे हा कृष्ण. आता त्यांनी जर म्हटलं की नाही इतकं नाही, असं काही नाही, आपल्या सख्याला इतकं अर्ध झाल्यावर, अर्धी गीता झाल्यावर तर मग खोटं ओरडावेल ना, खोटं बोलेल, केव्हा तरी तर खरं सांगावं लागेल ना त्याला, जे सत्य आहे ते. आपल्या मित्राला तर भक्तो असे मे सखाचे, सखा आहे, भक्त आहे, प्रिय आहे, शिष्य म्हणून त्यांनी स्वीकारलं, त्याला गुरु म्हणून मानलं, तर
त्याच्यासमोर एकदा तरी कुठेतरी ते रहस्य सांगावं लागेल ना गुपित. म्हणून ते राज सांगितले, अरे मीच आहे बाबा सगळीकडे, इकडे चिंता नको करू त्याला. म्हणून सांगतो काळजी नको करू, हे युद्ध हारेल तर काय होईल, आपण मरू ते मरू. पहिल्या अध्यायातले सगळे शब्द ऐकले अर्जुन विषाद योग मध्ये. माहित नाही आम्ही मरू की ते मरू, कोणत्यापैकी कोण मरेल तर बरोबर राहील, असं झालं तर तसं वर्णसंकर होईल, धर्मनाश होईल, आय डोंट नो. हे सगळं अर्जुनाचं जे आहे, जस्ट स्टॉप वरिंग. काळजी नको करू, शांत हो. तुझ्या समोर जे कर्म आहे, धर्म संगत, तुझे जे कर्तव्य आहे, ये रहा सूर्य रे, ये रहा जयद्रथ, उठा धनुष लगा निशाणा, उडव त्याला. नाही तर पुढे जाऊन तर खूप माजेल, खूप लोकांना त्रास देईल, नुकसान कर. ही संधी आहे, तुझं कर्तव्य आहे. तू युवराज राजकुमार आहेस, क्षत्रिय आहेस, धर्माचं रक्षण हेच एक तुझं कर्तव्य आहे. बाकी काहीच काळजी नको, मी आहे. भिवू नको, मी तुझ्या पाठीची तर आहे. समर्थ स्वामी पाठीची तर आहे, हा पूर्ण परमेश्वर समोर आहे. पाठीची काय, अर्जुनाच्या समोर स्वतः बाण घ्यायला उभा आहे. अर्जुन त्याच्या मागे आहे रथात. पाठीशी तर आहेच, असतोच साक्षी गोपाळ, आणि हा समोरही आहे, सगळीकडे आहे. तर आपल्याला नुसतं त्याचे शब्द फॉलो, पण त्याच्या मागे मागे जायचं आहे. त्याच्या पालांवर पदचिन्हांवर वाटचं, तो म्हणेल तसं वागायचं आहे, करायचं आहे, बस एवढंच. मग काही काळजी नाही. तर अथ दशमोऽध्यायः श्री भगवान उवाच. 10व्या अध्यायाचा पहिला श्लोक करू आणि मग आज इथे थांबवू. भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः, यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकामयया. श्री भगवान बोले, हे महाबाहो, फिर भी मेरे परम रहस्य और प्रभाव युक्त वचन को सुन, जिसे मैं तुझे अतिशय प्रेम रखने वाले के लिए हेत की इच्छा से कहूंगा. हे गर्वानी नाही म्हटलं त्यांनी, मलाच कर, माझी पूजा, मीच मोठा आहे. तर तू माझा अतिशय प्रिय आहेस म्हणून, आणि मला तुझं फक्त भलंच करायचं आहे. हितचिंतक हितकारक सर्वोच्च आहे, म्हणून मला हे तुला सांगावं लागतंय. तो म्हणतोय लाऊडस्पीकर लावून सगळ्या 18 क्षणी सेनेला नाही सांगत आहे. 5 भाऊपैकी निदान 4घांना तर बोलायला जवळपास, ठीक आहे भीम आहे, भीमाला बोलून घ्या, ऐक सगळ्यात मोठं रहस्य सांगताय. कोणाला नाही सांगत आहे, न भीम, न युधिष्ठिर सारख्या धर्मराजालाही नाही सांगत आहे. एकाला तुला, भीष्मासारखा एवढा भक्त, द्रोणाचार्यासारखा ब्राह्मण, कृपाचार्यासारखा चिरंजीवी, कोणाला नाही सांगत आहे. गर्व असता तर सांगितलं असतं, खबरदार अब देखो क्या होता है. तेही तोंड उघडल्याबरोबर सांगितलं असतं. अर्जुनाला नाही, अर्धी गीता होऊन गेली, 10वा अध्याय सुरू झाला, 18 पैकी 9 झाले. इथे म्हणतोय, हे महाबाहो, मेरे इस परम रहस्य और प्रभाव युक्त वचनों को सुन, क्योंकि जिसे मैं तुझे अतिशय प्रेम रखने वाले के लिए हेत की इच्छा से कह रहा हूं. भूय एव महाबाहो. अर्जुनाला म्हटलं महाबाहो, त्याला तो आठवण करून देतोय, ते शूरवीर आहेस, घाबरू नकोस. नर आणि नारायण ऋषी होते दोघं, कृष्ण आणि अर्जुन दोघेही अजानुबाहू. जितका लांब मोठा हात तितका ओढता येतं धनुष्याचा, अजून मागे, जितकं ज्याचे लांब हाताचा अनुभव म्हणजे लंबे हात असतात, जितकं मागे ओढल्या गेलं तितक्या वेगाने, तितक्या फोर्सनी बाण जाणार. म्हणून अर्जुन सर्वश्रेष्ठ धनुर्धर, त्याच्यासारखा बाणांचा प्रभाव नव्हता दुसऱ्याचा. तर महाबाहो हा आठवण करून देतात, लटलट नको कापू, तुझ्यासारखा कोणी नाही इथे दुसरा. भूय एव महाबाहो, युक्तिपूर्वक त्याच्या शब्दांमध्ये ताकद भरलेली आहे, कृष्णाच्या सामर्थ्य भरलेलं, प्रेरणा भरलेली आपल्यासाठी. शृणु मे परमं वचन, हे माझे सर्वोच्च वचन, सगळ्यात मोठी जी गोष्ट सांगताय ते ऐक. कोणती जी आता सांगितली की मी सगळ्यांमध्ये आहे. यद ते अहम, हे मी तुला प्रियमाणाय, मला तू खूप आवडतो, मला तू खूप लाडका आहेस अर्जुना.
माझा फेवरेट आहे तू, कारण तू नेहमी धर्माच्या बाजूने असतो, चांगला तसंच वागतो, सात्विक आहे, कधी घाबरत नाही योग्य काम करायला. वक्ष्यामी हितकाम्य, म्हणून मी तुला तुझ्या हिताचं काय आहे ते सांगतो. म्हणून मी तुला माझ्या स्वतःबद्दल इतकं सगळं सांगितलं, सो दॅट तुला काळजी नाही वाटणार, एकदम शांत होऊन जाईल मन आणि बिनधास्त होऊन जाशील तू, पुन्हा कन्फ्युज नाही राहणार. तर इथे थांबवू आपण. मी हा पहिला श्लोक मी थोडासा म्हणतो, तुम्ही थोडा म्हणा, मग झालं. अथ दशम अध्यायः, अथ दशमोऽध्यायः, श्री भगवान उवाच. श्री भगवान उवाच म्हणजे देव म्हणाला, काय? भूय एव महाबाहो, भूय एव महाबाहो, शृणु मे परमं वचः, शृणु मे परमं वचः. भूय एव महाबाहो, शृणु मे परमं वचः. यद ते अहं, यत्तेऽहं प्रियमाणाय, प्रियमाणाय, यत्तेऽहं प्रियमाणाय वक्ष्यामि, वक्ष्यामि हित काम्यया. तुझं हितकारक कार्य ज्यांनी होईल असं. वक्ष्यामि हितकाम्यया, यत्तेऽहं प्रियमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया. जय श्री कृष्ण, जय श्री राम.